तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने RCBची दुनिया हलवून टाकली मित्रांनो. 196 रन फक्त 15 ओव्हरमध्ये कोण चेस करतं. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्याला ट्रोल करायचं नाही, कारण त्यांनी जबरदस्त अशी बॅटिंग केलेली आहे मित्रांनो 350च्या स्ट्राईक रेटने त्यांनी रन केले आहे. त्याचबरोबर मित्रांनो RCBची बॉलिंग बघून RCBचे बॉलर हेच म्हणत होते. तर मित्रांनो आपण जर पाहिलं मित्रांनो टॉस हा मुंबईने जिंकला. मुंबईने पहिली बॉलिंग घेतली व मित्रांनो RCBची पहिली बॅटिंग आली. मित्रांनो RCBकडून विराट कोहली व फाफ डु प्लेसिस ओपनिंगला आले. मित्रांनो विराट कोहली 3 वर आऊट झाला. बुमराचा जबरदस्त असा बॉलर होता मित्रांनो, जबरदस्त असा बॉलिंग बुमराने केली व मित्रांनो त्या बॉलवर विराट कोहली आऊट झाला व मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर डु प्लेसिसने 61 रनांची जबरदस्त अशी पारी खेळली हो मित्रांनो. डु प्लेसिसने 61 रनांची जबरदस्त अशी पारी खेळली. त्यानंतर मित्रांनो 3 नंबर आलेल्या विल जॅक्सने 8 रन केले, परंतु मित्रांनो विल जॅक्सची पारी चांगली होती, परंतु मित्रांनो तो लवकर आऊट झाला. त्यानंतर जर मित्रांनो आपण पाहिलं तर मित्रांनो 4 नंबर आलेल्या रजत पाटीदारने 26 बॉलमध्ये 50 रनांची जबरदस्त आणि ताबडतोब अशी पारी खेळली. त्यानंतर मॅक्सवेल हा 4 बॉल खेळून 0 वर आऊट झाला. मॅक्सवेलला फक्त ऑस्ट्रेलियाकडूनच खेळता येतं, तो IPL मध्ये खेळू शकत नाही. मला तर असे वाटते की आता RCBने त्यांची जर्सी चेंज करून येलो कलरची जर्सी ठेवायला पाहिजे, म्हणजे मॅक्सवेलला वाटेल की आपण ऑस्ट्रेलियाकडून खेळतो आणि मॅक्सवेल चांगला परफॉर्म करेन. कहां से आते हैं. त्यानंतर मित्रांनो आलेल्या दिनेश कार्तिकने जबरदस्त असा पारी खेळली. दिनेश कार्तिकने 53 रनांची जबरदस्त अशी पारी खेळली. त्यानंतर मित्रांनो लोमरोल 0 आऊट झाला. त्याचबरोबर मित्रांनो अशा प्रकारे 20 ओव्हरमध्ये 8 विकेट जाऊन 196 रनांचा स्कोर हा RCBने केला. त्यानंतर मित्रांनो आपण जर मुंबईची बॉलिंग बघितली मित्रांनो मुंबईकडून जसप्रीत बुमराहने जबरदस्त आणि कडाकेदार बॉलिंग केली. बुमराहने 21 रन देऊन 5 विकेट घेतल्यावर जबरदस्त अशी बॉलिंग बुमराहने केली. त्यामध्ये विराट कोहलीची विकेटचा समावेश होता. त्यानंतर मित्रांनो कोयजेची बॉलिंग थोडी महाग राहिली, पण कोयजेने 1 विकेट घेतली. त्याचबरोबर मित्रांनो आकाश माधवने 57 रन देऊन 1 विकेट घेतली. त्याचबरोबर मित्रांनो श्रेयस गोपाळनेही 1 विकेट घेतली. त्यानंतर मित्रांनो मुंबईची बॅटिंग आली. मित्रांनो मुंबईकडून जबरदस्त अशी ओपनिंग पार्टनरशिप ही रोहित शर्मा व मित्रांनो ईशान किशनने केली. दोघांनी 100 रनांची जबरदस्त अशी ओपनिंग पार्टनरशिप केली. त्यानंतर मित्रांनो ईशान किशन हा 69 रन तर रोहित शर्मा हा 38 रन करून आऊट झाले. मित्रांनो 3 नंबर सूर्यकुमार यादवने जबरदस्त अशी फटकाबाजी केली. मित्रांनो सूर्यकुमार यादवने 19 बॉलमध्ये 52 रनांची जबरदस्त अशी पारी खेळली, म्हणजे खूपच जबरदस्त अशी पारी ही सूर्यकुमार यादवने खेळली. त्यानंतर जर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो हार्दिक पांड्याने फक्त 6 बॉलमध्ये 21 रन केले. हो मित्रांनो फक्त 6 बॉलमध्ये 21 रन हे हार्दिक पांड्याने केले. व मित्रांनो आता असं वाटतं की हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये येत चालला आहे. व मित्रांनो T20 वर्ल्ड कपसाठी भारतासाठी खूपच मजेदार व मित्रांनो खूपच भारी गोष्ट आहे की हार्दिक पांड्या आता फॉर्ममध्ये येत चालला आहे. व मित्रांनो 6 बॉलमध्ये 21 रनांची पारी हा हार्दिक पांड्याने केली. त्यानंतर जर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो तिलक वर्माने ही चांगली पारी खेळली. तिलक वर्माने मित्रांनो 10 बॉलमध्ये 16 रन केले. व मित्रांनो अशा प्रकारे 7 विकेटने मुंबई इंडियन्सने ही मॅच जिंकली. व मित्रांनो मुंबई इंडियन्सने जबरदस्त असा कमबॅक करून दाखवला आहे. मित्रांनो फक्त 15.3 ओव्हरमध्येच मित्रांनो 196 रनांचं टार्गेट हे मुंबई इंडियन्सने चेंज केलं. मित्रांनो तुम्हाला तर माहिती असेल रोज आपला व्हिडिओ येतो, तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये आपण काल काय प्रेडिक्शन केले होते या मॅचसाठी. तर मित्रांनो आपण पाहू त्या प्रेडिक्शन खऱ्या ठरल्यात का खोट्या. तर मित्रांनो माझी पहिली प्रेडिक्शन होती की फास्ट बॉलर ह्या मॅचमध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त विकेट घेतील. मित्रांनो जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतल्या व त्याचबरोबर मित्रांनो कोयजेने 1 विकेट घेतली, म्हणजे 5+ विकेट या फास्ट बॉलरने घेतल्या. तर मित्रांनो आपली पहिली प्रेडिक्शन ही खरी ठरली. त्यानंतर मित्रांनो आपली दुसरी प्रेडिक्शन ही होती की सूर्यकुमार यादव या मॅचमध्ये 30 किंवा 30 पेक्षा जास्त रन करेल. तर मित्रांनो सूर्यकुमार यादवने 52 रन केले, म्हणजेच ही प्रेडिक्शन सुद्धा आपली खरी ठरली. त्यानंतर मित्रांनो तिसरी माझी प्रेडिक्शन होती की विल जॅक्स 30 किंवा 30 पेक्षा जास्त रन करेल, परंतु मित्रांनो ह्या मॅचमध्ये विल जॅक्सने फक्त 8 रन केले, म्हणून ही प्रेडिक्शन माझी खोटी ठरली. त्याचबरोबर मित्रांनो चौथी प्रेडिक्शन तुम्हाला करायला लावली होती की ही मॅच कोण जिंकेल. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तुम्ही काय प्रेडिक्शन केली होती. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. कसं वाटलं व्हिडिओ आवडतो व्हिडिओला करा लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब.